राज्याचे माजी उपमुख्यमंत्री ज्यांनी 11 वेळा यशस्वीरित्या अर्थसंकल्प सादर केला, आमचे नेते आदरणीय अजितदादांना या महायुतीच्या सरकारने समर्पित केला आणि सुरुवातीलाच सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा अर्थसंकल्प आदरणीय अजितदादांना समर्पित करत असल्याच्या संदर्भातल्या भावना या सभागृहामध्ये व्यक्त केल्या। खरं तर यंदाचा हा अर्थसंकल्प आदरणीय दादांचा 12वा अर्थसंकल्प झाला असता आणि ज्याची तयारीसुद्धा दादांनी त्या ठिकाणी 2-3 महिन्यापूर्वीच सुरू केली होती। आम्हाला सुद्धा मंत्र्यांना आमदारांना वेळोवेळी ते त्या संदर्भामध्ये उल्लेख करायचे की यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये काही ऐतिहासिक घोषणासुद्धा आहेत, पण त्याचबरोबर राज्याला शिस्त, आर्थिक शिस्त ही येण्याच्या दृष्टिकोनातून, त्याचबरोबर उत्पन्न वाढण्याच्या दृष्टिकोनातून याच्यामध्ये अनेक बाबी असतील। आणि आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा अर्थसंकल्प सादर केला। मी सुरुवातीला खरं तर त्यांचेही अभिनंदन करीन। अनेक ऐतिहासिक निर्णय आजच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला आणि ऐकायला मिळाले। त्याच्यातलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय असेल, 2 लाखापर्यंतची कर्जमाफी ही त्या ठिकाणी सप्टेंबर 2025 पर्यंत ज्यांनी त्या ठिकाणी जे पात्र त्या आपल्या योजनेमध्ये ठरतील किंवा निकषामध्ये ठरतील यांच्यासाठी 2 लाखापर्यंतची कर्जमाफी ही त्या ठिकाणी घोषित करण्यात आली। याचबरोबर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची जी स्मारकं पुणे जिल्ह्यामध्ये आहेत, त्याचबरोबर कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वरमध्ये आहे, याच्यासाठी सुद्धा भरीव तरतूद करण्यात आली। रस्त्यांच्या संदर्भातली सुद्धा करण्यात आली। तिसरी मुंबई म्हणून नव्याने होत असणाऱ्या रायगड जिल्ह्याला सुद्धा याच्यातून भरीव तरतूद ही पुढच्या दृष्टिकोनातून मिळालेली आहे। त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक चौदार तळ्यासाठी तिथं आम्हाला त्या ठिकाणी निधी उपलब्ध झाला आहे। आणि हे सगळं करत असताना एक महत्त्वपूर्ण घोषणा ही आदरणीय फडणवीस साहेबांनी केली, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं सुरू राहील, या संदर्भातली त्यांनी घोषणा केली। आणि त्यासाठी सुद्धा अधिकाधिक सक्षमपणाने ही योजना पुढच्या कालावधीमध्ये राबवण्यात येईल, ह्या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय सुनेत्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्या कालावधीमध्ये राबवू। याआधीसुद्धा अनेकदा या संदर्भातला उल्लेख झालेला आहे की 2100च्या बाबतचा जो योग्य वेळी निर्णय आहे तो हे महायुतीचं सरकार घेईल। पण मला आपल्या माध्यमातून सुद्धा सांगायचं आहे की 1500चा लाभ हा लाडक्या बहिणींसाठी अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत। या व्यतिरिक्त आत्तापर्यंत एकल महिलांचा सर्वे हा कधी करण्यात आलेला नव्हता, तो पहिल्यांदाच त्या ठिकाणी करण्यात येत आहे। आणि एकल महिलांच्या दृष्टिकोनातून एक चांगलं धोरण हे महायुती सरकारच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये येणार आहे। त्यामुळे तेही एक अतिशय ऐतिहासिक पाऊल हे सरकारच्या वतीने उचललं जात आहे। महिला सक्षमीकरणाकडे पाऊल जाईल का, ते त्यांना 1500 रुपये देण्याची गरज पडणार नाही, जे धोरण येणार आहे सरकारच्या वतीने, त्यामुळे महिला सक्षमीकरणाकडेचा पाऊल मारायचा नाही। एकल महिलांच्या संदर्भातला एक भाग झाला। मुळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातूनच पहिल्यांदा आणण्यात आली। आणि आज साधारणपणे ज्या पद्धतीनं हा लाभ सुरू आहे, अनेक अशा महिला आहेत ज्यांनी त्या 1500च्या लाभातून ज्या आपल्या घरखर्च भागवतात, अनेक त्यांचे आरोग्य उपचार असतील ते सुद्धा करतात। पण लघु उद्योजकाकडे सुद्धा किंवा छोट्या मोठ्या व्यवसायांकडे सुद्धा ह्या 1500च्या लाभाच्या दर महिन्याच्या माध्यमातून महिलांनी पाऊल उचललेली आहेत। आणि आमच्यासाठी अशा अनेक सकारात्मक ज्या केस स्टोरीज आहेत या निश्चितपणाने लक्षात घेऊन पुढच्या कालावधीमध्ये फायनान्शियल लिटरसी ज्याचा उल्लेख किंवा आर्थिक सक्षमता महिलांमध्ये आणणं, ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत, जेणेकरून लखपती दिदी असतील यांचं उद्दिष्ट गेल्या वेळेला 37 लाखाचं होतं। 37 लाख माता भगिनी या लखपती दिदीच्या त्या ह्याच्यामध्ये लाभ घेत आहेत, म्हणजे वार्षिक त्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या पुढे जात आहे। त्याच पद्धतीनं यंदाच्या याच्यासाठी 25 लाखाचं उद्दिष्ट हे ठेवलेलं आहे। त्याच्यामुळे एका बाजूला लखपती दिदी आणि एका बाजूला लाडकी बहीण योजना अशा पद्धतीनं सुरू असताना हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी
उचललेलं हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आहे. सरकार हे आमचं 5 वर्ष आहे, त्याच्यानंतरचे पुढचे 5 वर्ष निश्चितपणाने महाराष्ट्र राज्याची ही जनता महायुतीच्या सरकारला निवडेल याबाबत काही शंका नाही. आत्ता आपण जी घोषणा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आज अर्थसंकल्प मांडत असताना केली आहे की अनेकांना वाटायचं की निवडणुकीनंतर ही योजनाच बंद होईल, पण आज निवडणूक होऊन 1.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे. आजही योजना यशस्वीरित्या सुरू आहे. आज अर्थसंकल्पामध्ये त्यांनी उल्लेख केला की पुढेही ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही सुरू ठेवणार. त्याच्यामुळे शंका कुशंका हे घेण्याचं काम विरोधकांनी आधीसुद्धा केलं. ज्या वेळेला ही योजना आदरणीय दादांनी 28 जून 2024 रोजी आणली त्यावेळेला कोर्टात जाण्याचं कामसुद्धा काहींच्या माध्यमातून झालं. हा लाभ कधी आपल्याला मिळणारच नाही असाही अपप्रचार झाला. त्याच्यामुळे कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता लाडक्या बहिणींसाठी हा लाभ हा कायमस्वरूपी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सुरू राहील ही हमी आज पुन्हा एकदा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.